वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल स्मार्ट स्टडी किंग. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या स्मार्ट स्टडी किंग युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर एक बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, जो घेऊन आहे 9th क्लास सायन्स लेसन नंबर 1 लॉ ऑफ मोशन लेक्चर नंबर 1 या गोष्टीवरती आपला आजचा लेक्चर होणार आहे. सो लेक्चर नंबर 1 मध्ये आपण एक बेसिक इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहे की मोशन म्हणजे काय असतं हे समजून घेणार. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही चुकीची करता. शाळेमध्ये जरी एखादा टॉपिक समजला नाही तर तुम्ही तो युट्यूब वरती येऊन पाहता. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना की कोचिंग्स नाहीयेत, क्लासेस नाहीत, त्यांच्यासाठी हे चॅनल्स युजफुल ठरतात. बट पोरांना काय असतं माहितीये का, घाई असते की आपला जो काही लेसन आहे हा कसा लवकर करता येईल, कसं लवकर कव्हर करता येईल. सो कोणताच लेसन लवकर कव्हर होत नाही. सिस्टमॅटिक कसं करता येईल, सिस्टमॅटिकही होत नाही. त्याच्यासाठी थोडा थोडा पार्ट करून शिकावं लागतं. आणि थोडं थोडं पार्ट घेण्यासाठी पूर्ण लेक्चर व्हिडिओ पाहणं खूप महत्वाचं. काही जण काय करतात, आले आता ही जी गोष्ट सांगतोय मी, बऱ्याच जणांनी स्किप केली असेल. ज्यांनी व्यवस्थित ह्या गोष्टी ऐकल्या तो कधीही सक्सेस राहतो. बट जो स्किप करतो त्याचं लाईफच स्किप होऊन जाते. ओके, म्हणून लेक्चर मध्ये एक ना एक शब्द, एक ना एक वाक्य महत्वाचं. म्हणून स्किप बिलकुल करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यानं आपले नवनवीन जे काही व्हिडिओ असतील ते सर्वप्रथम तुम्हाला भेटून जातील. आणि त्याच्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर लास्टला लाईक करा आणि तुमच्या 4-5 मित्रांमध्ये शेअर करा. सो स्टार्ट करूयात आपण लॉ ऑफ मोशन. आता फर्स्ट लेसनचं नावच आहे लॉ ऑफ मोशन. मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे गती. मोशन म्हणजे गती. सुरुवात करूयात आपण डेफिनेशन पासून. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. आणि हा बऱ्याच जणांना काय होतं माहितीये का, इतकुसच दिलंय, इतकासाच अभ्यास झालाय, एवढीने आपल्याला जमल का, काय राहिले का, असा विचार भरपूर जणांचे कन्फ्युजन असतात की या लेसन मध्ये एवढं मोठं लिहिलेलं आहे आणि आपण अभ्यास एवढाच केलाय, पण महत्वाचं जेवढा आहे तेवढाच आपण करतो आणि फक्त कन्फ्युज होतो. मग ते कन्फ्युज व्हायची गरज नाही. जे मी शिकवतोय तेच पेपरला 101% येणार आहे ही गॅरंटी माझी. माझ्यासोबत कंटिन्यू चला, लेक्चर व्हिडिओ कंटिन्यूअस आता येतील. सो द मोशन ऑफ ऑब्जेक्ट व्हेन अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन. एखादा ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. फॉर एक्झाम्पल हे मार्कर आहे. हे जे मार्कर आहे काय वस्तू आहे, यानं चेंज केली त्याची पोझिशन. पोझिशन म्हणजे त्याची जागा, स्थिती. या ठिकाणावरून तो या ठिकाणी जर का मी असा फेकला, त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स लावलाय. काय लावलाय? एक्सटर्नल फोर्स लावलाय. इथून जर का मी असा डायरेक्ट फेकून दिला तर या ठिकाणाहून एखाद्या ठिकाणी तो जाऊन पडत. म्हणजे तो काय करतोय, त्याची पोझिशन चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तो काय करतोय, त्याची पोझिशन चेंज करतोय. इट इज सेड टू बी अ मोशन. यालाच काय म्हणायचं? मोशन म्हणायचं. बस झालं. डेफिनेशन पाठ करायला काय आवडलं, माझ्या मागे म्हणा. इफ when the position of object change when an object change its position. Okay, sorry, थोडीशी मिस्टेक झाली होती. when an object change its position with respect to surrounding. when an object change its position with respect to surrounding, that is, it is said to be a motion. Otherwise it is said to be a rest. Otherwise it is said to be a rest. म्हणजे हा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत असेल तर त्याला मोशन म्हणायचं, आणि करत नसेल, एकाच जागेवर त्याचा स्तब्ध असेल तर त्याला रेस्ट म्हणायचं. एकदम सिंपल, एकदम सोपी कन्सेप्ट. नक्कीच तुम्हाला मोशन क्लिअर झालं असेल. आता इथं 2 डायग्राम काढला. डायग्राम काढायचं मला कुठे सांगत नाही, 10-20 मिनिट लागले मला. म्हणजे 15-20 असे मिनिट लागले. जमलीच तर काढा, नाही काढली आणि ते नाव लिहिले तरी चालते.
आता याच दोन इमेज का काढल्या, कारण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दोन जे नाव आहेत ते हे मला योग्य वाटले डायग्राम काढण्यासाठी. फॉर एक्झाम्पल दिस बोथ आर अवर डायग्राम्स. काय डायग्राम्स आहेत त्या. आता याच्यामध्ये सांगायचं की मोशन होतंय का नाही होत, याच्यामध्ये मोशन होत आहे का नाही होत. द फ्लाइट ऑफ बर्ड, पक्षी जेव्हा उडतो, काय करतो, उडतोय, तेव्हा त्याच्यामध्ये मोशन घडतंय का. आपली डेफिनेशन काय सांगते, चेंज इट्स पोझिशन. हात त्याची पोझिशन चेंज करतो का. हा, उडतोय म्हणल्यावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, पोझिशन चेंज करतोय, त्याच्यामुळे हे काय करतोय, नक्कीच मोशन करतोय. अ स्टेशनरी ट्रेन, आता एक ट्रेन आहे, काय एक ट्रेन आहे, ते एका जागेवर उभे, स्ट्रेट उभे, मग ही मोशन करते का. ऑफकोर्स ही मोशन करत नाही, ही मोशन करत नाही, कारण ती एकाच जागेवरती, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात नाही, ती एकाच जागेवरती उभा आहे. आणि आपली डेफिनेशन सांगते की चेंज केली पाहिजे पोझिशन, म्हणून हे पण मोशन करत नाही. बट दिस बर्ड डू मोशन, हे बर्ड काय करते, मोशन करते. मग इथं काय लिहायचं, प्रेझेन्स ऑफ मोशन, अब्सेन्स ऑफ मोशन. प्रेझेन्स म्हणजे मोशन दिसतंय, अब्सेन्स म्हणजे मोशन दिसत नाही. एक छोटासा HW घ्या आणि जर एक 2 मिनिट व्हिडिओ स्टॉप करा वाटलंस तर, आणि लिहा, कमेंट मध्ये लिहा कोणतेही 3 प्रेझेन्स लिहायचे, म्हणजे कोणतेही 3 मोशन लिहायचे आणि 3 अब्सेन्स म्हणजे न मोशन होणारे गोष्टी किंवा न मोशन होणारे ऑब्जेक्ट. असे 3 प्रेझेन्स 3 अब्सेन्स कमेंट मध्ये लगेचच टाइप करा. ओके. आणि मोशन हा जो टॉपिक आहे हा समजला असेल तर यस म्हणून सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ठीक आहे बाबा, मोशन कळालं आपल्याला की काय असतं, मग आपण डायरेक्ट उडी डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कडे मारायची नाही, कारण आपल्याला एक ना एक छोटी ना छोटी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. मग मोशन कळालं, मोशनचं एकच टाईप नसतं. आता आपण काय म्हणतो की मार्करने इथून फेकलंय, आता हे एक मोशन झालं आणि असं वरती एक फेकलं, हे एक मोशन झालं. मग हे दोन्ही मोशन सारखे का, ते दोन्ही मोशन आहे बट त्याचे टाईप डिफरंट आहे. कशा पद्धतीनं, तर मोशन म्हणजे गती, त्याची डेफिनेशन सांगितली, मोशन कसं असतं त्याचं एक्झाम्पल दिलं. आता आपण काय करू, मोशनचे सरळ सोपे टाइप्स बघू. मोशनचे टाइप बघा, मोशनचे टोटल मी इथं टाइप लिहिलेत 5. किती टाइप लिहिलेत, 5 टाइप. पहिलं ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे स्थानांतर गती. स्थानांतर गती म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणं. मग या स्थानांतर गतीमध्ये टोटल 2 टाइप असतात. एक आहे म्हणजे रेक्टिलिनियर मोशन, ज्याच्यामध्ये सरळ रेषेत गती होती. कशी होती, सरळ रेषेत. इथून जो मार्कर फेकला तर हा काय होणार आहे, असा सरळ रेषेत जाणार. काय होणार आहे, एकदम सरळ रेषेत जाणार आहे. आणि दुसरा कर्व्हिलिनियर मोशन, म्हणजे हा जर मार्कर मी वरी फेकला तर तो काय होतो, वरी जाऊन असा कर्व होऊन खाली येतो. मग त्याला काय म्हणायचं, कर्व्हिलिनियर मोशन. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर रेक्टिलिनियर मोशन मध्ये हा जो आपला चेंडू आहे, हा बॉल आहे, हा मी काय केला, इथं पॉइंट ए वरती आहे, हा चेंडू कुठे, पॉइंट ए वरती आहे. याला जर का मी असा मागून एखादा एक्सटर्नल फोर्स लावला आणि हा बॉल काय झाला, असा पुढे 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 गेला आणि या ठिकाणी काय झाला, बी वरती स्टॉप झाला. अशा मोशनला काय म्हणायचं, रेक्टिलिनियर मोशन. आणि कर्व्हिलिनियर मोशन काय असतो, हाच बॉल जर का मी असा अपवर्ड थ्रो केला तर हा काही वेळानंतर या दुसऱ्या पॉइंट वरती या ठिकाणी आला, ए पॉइंट बी पॉइंट. मग अशा इथं काय व्हायला लागला, कर्व शेप तयार व्हायला लागला, कर्व शेप तयार व्हायला लागला, म्हणून त्याला काय म्हणायचं, कर्व्हिलिनियर मोशन. हा झाला एक टाइप. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये रेक्टिलिनियर आणि कर्व्हिलिनियर असे 2 टाइप असतात. हे क्लिअर झाले. मग ट्रान्सलेशनल मोशन जर कर्व्हिलिनियर किंवा रेक्टिलिनियर दोन्ही पैकी कोणताही मोशन घडत असेल तर त्याला डायरेक्ट ट्रान्सलेशनल मोशन आपण काय करू शकतो, संबोधू शकतो किंवा बोलू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचंय सर्क्युलर मोशन. काय बघायचंय, सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे एक सरळ सोपं साधं तुम्हाला सांगतो
की एक फॅनकडे बघायचं. आपल्या वरती डोक्यावर नक्कीच फॅन लावलेला असतो. तो फॅन कसा असतो, असा फॉर एक्झाम्पल इथं भिंत आहे, या भिंतीला हा फॅन आहे, या फॅन मध्ये असे एक मध्ये गोल असतो आणि याला काय असतात, असे टोटल 3 पाते असतात. काय असतात, पाते असतात. या पात्याच्या एकदम टोकाला, पात्याच्या कुठं, एकदम इथं टोकाला पाहायचं, हा पाता कसा रोटेट करतो, या फॅनच्या भोवती हे असं रोटेट करतो. ओके, असं काय करतो, रोटेट करतो, असं 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 फिरतो. ओके, आता हे रोटेट करतो, पण कोणत्या काय म्हणतात, कोणत्या पाथ मध्ये रोटेट करतो ते बघणं गरजेचं आहे. तर रोटेट करत असताना हा सर्कल डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, 2 पाय आर डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. काय करतोय, 2 पाय आर डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, गोल 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 बिनतोय, म्हणून त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. आणखी कुठं करतात सर्क्युलर मोशन, आपण पाहतो बऱ्याचदा सायन्स फिक्शन मूव्हीज मध्ये आपल्याला पृथ्वी दाखवली जाते, ती सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती काय करते, फिरते. मग ज्या वेळेस ती सूर्याभोवती फिरते त्यावेळेस ती सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. कशात फिरते, सर्क्युलर मोशन मध्ये फिरते, सर्क्युलर पाथ मध्ये फिरते. मग एखादा ऑब्जेक्ट जर का सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल किंवा त्याची पोझिशन सर्क्युलर पाथ मध्ये चेंज करत असेल तर त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन म्हणायचं. काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर रोटेशनल मोशन. आता बऱ्याच जणांना काय होतं माहितीये का, ते सर्क्युलर मोशन आणि हे रोटेशनल मोशन सारखं वाटतं, पण हे दोन्हीही वेगवेगळे, हे सारखे नाहीये, हे काय वेगवेगळे. आता सर्क्युलर मोशन करायला तुम्हाला गोल पाथ मध्ये भिन्न, रोटेशनल मोशन म्हणजे एकाच पॉइंट वरती गोल 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 भिन्न, एकाच पॉइंट वरती काय करणं, गोल भिन्न. आता हे मार्कर आहे, मी ह्या मार्करला मी एकाच पॉइंट वरती काय करतोय बघा, असा गोल 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 भिगवतोय. हे पॉइंट माझा हात चेंज होतोय, याचा जो पॉइंट आहे याच पॉइंटला तो गोल 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 भिंगतोय. आता त्याचं आणखी एक सोप्यात सोपं एक्झाम्पल देतो तुम्हाला. सूर्याभोवती पृथ्वी भिंगते, कुणा भोवती, सूर्याभोवती. हे आपला सन झाला, स्टार सन, हा कोण आहे आपला सन, स्टार आहे. याच्या भोवती पृथ्वी फिरते, पृथ्वी काय करते, याच्या भोवती फिरते, ते झालं सर्क्युलर मोशन. आणि याच्या भोवती फिरत फिरत ती स्वतः भोवती पण काय करते, फिरते, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. एकदम एकदम इझी टॉपिक्स. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला ऑक्झिलेटरी मोशन. ऑक्झिलेटरी मोशन सारखी तर कन्सेप्ट कुठेही सोपी भेटणार नाही. पहिल्या काळात बघा अशा घड्याळ्या असायच्या, ही एक घड्याळ असायची आणि त्याला खाली एक हे असायचं, बेल टाईप असायचं, त्याला म्हणतात पेंड्युलम. एक नाही सॉरी, त्याला काहीतरीच म्हणतात. ते काय होतं माहितीये का, असं पुढं माग पुढं माग पुढं माग जातं. मग ज्यावेळेस ते पुढं माग प्रोसेस चालू असते त्याची, त्यावेळेस त्या मोशनला म्हणायचं, कोणत्या मोशनला, पुढं माग जी प्रोसेस होती त्या प्रोसेसला म्हणायचं ऑक्झिलेटरी मोशन. आपण जर का कोणत्या संग्रहालयात गेलो, सायन्सच्या ज्या गोष्टी ठेवलेल्या असतात अशा ठिकाणी एखाद्या गेलो, तर तिथे आपल्याला पेंड्युलम नावाचे कन्सेप्ट भेटते. त्या पेंड्युलम मध्ये काय असतं माहितीये का, इथं वरच्या साईडला एक वॉल्ट म्हणजे स्ट्रक्चर असतं, त्याला एका दोरीनं असं खाली. ओके, थोडासा व्हिडिओ ऑफ झाला होता, लगेच आपलं कंटिन्यू ठेवूया. थोडं ऑफ झालं होतं, इथपर्यंत आलतो आणि ते चुकून बंद झाला होता व्हिडिओ. तर आपलं चालू काय होतं, एक पेंड्युलम असतं. पेंड्युलम नावाची कन्सेप्ट सांगत होतो मी, की या पेंड्युलमला एक दोरी असते आणि दोरीच्या खाली एक बॉल असतो. तो बॉल काय करतो माहितीये का, असा पुढं माग या पोझिशन मध्ये फिरत असतो, पुढं माग असं काय करतो, तो फिरत असतो. मग अशा वेळेस ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट पुढे मागे या पोझिशन मध्ये किंवा एकदा पुढे जातो एकदा मागे येतोय, या काय म्हणतात त्याला, अशी पोझिशन चेंज करत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, ऑक्झिलेटरी मोशन. आणि आणखी एक राहिला तो म्हणजे रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन म्हणजे कुठेही जाऊ शकतो, भरकटू शकतो. आता मी शिकवता 2-3 वेळेस तिकडे गेलो, इकडे आलो, इकडं तिकडं, इथं लिहितोय, हे करतोय, म्हणजे काय झालं, माझं एक रॅन्डम मोशन झालं. इथपर्यंत क्लिअर झालं. टोटल 5 टाइप क्लिअर झाले. ट्रान्सलेशनल मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, ऑक्झिलेटरी मोशन आणि
रॅन्डम मोशन. हे टोटल 5 टाईप बघितले. आता हे जे 5 टाईप पाहिले आपण मोशन जे हे विजिबल कसे ते विजिबल कसे विजिबल. आता इनविजिबल मोशन पण होतंय. कोण कसलं मोशन इनविजिबल, जसं की एअर हवा, हवेचे तरंग, हे कसलं मोशन आहे इनविजिबल मोशन आहे. आता ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही बट ते मोशन करते. हवा एका जागेवर थांबत नाही, एका जागेवर दुसऱ्या जागेवर ती वाहत जाते. त्यानंतर न्यूक्लिअर ऍटम असतात का, ऍटम सेल म्हणजे एकदम सगळ्यात छोटे हे असतं काहीतरी आपल्या बॉडीतले ऍटम, त्याच्या शेजारी इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत असतात. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या की आपल्याला दिसत नाही, अशा म्हणजे दिसत नाही पण त्या हालचाल करतायत, अशाला काय म्हणायचं इनविजिबल मोशन म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर. मोशनचा सगळा पार्ट क्लिअर झाला. लेक्चर नंबर 1 आपलं ऑल मोशन वरती झालं. आपण मोशनचा टोटल लॉ शिकलो. आता नक्कीच समजलं असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या 5 मित्रांना तर हे पाठवा. आणि लेक्चर व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. जे पुढची कन्सेप्ट आहे आपली डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, ही लेक्चर नंबर 2 मध्ये होणार आहे. खाली म्हणजे हा लेक्चर आपल्या चॅनलवरती मी तो पण अपलोड करेलच. आणि जर का नाहीच भेटला तर घंटी दाबून ठेवा. लेक्चर नंबर 2 आल्यावर तुम्हाला आपोआप काय होतंय ते वाचती घंटी की बाबा लेक्चर नंबर 2 आला, तुम्ही बघून घ्या. सो एवढंच आजच्या लेक्चरसाठी. थँक्यू अँड गुड बाय.